मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. लाईफ कॅटलिस्टचा तुम्ही हा चॅनल बघत आहात आणि आम्ही कमिटेड आहोत लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापारी यांचे उद्योग हे अधिकाधिक चांगले चालले पाहिजेत. त्यांच्या कुटुंबियांना ते सगळं मिळालं पाहिजे जे त्यांची अपेक्षा असते. आपल्याच घरातला एक व्यक्ती उद्योग करतोय त्यामध्ये. मित्रांनो, या व्हिडिओचं टायटल तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला असं वाटलं असेल की या दोन्ही गोष्टीचा संबंध काय. पण मी तुम्हाला सुरुवातीलाच एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण सगळ्या गोष्टीमधून आपल्या व्यवसायाला काय दिसतं त्यामधून किंवा त्यामधून काय मिळू शकतं हे बघायला हवं. मी कालच्या ज्या मोदीजींची जी रजत शर्मांनी भारत मंडपममध्ये जी मुलाखत घेतली आणि ती साधारणतः 5 ते 6 हजार लोकांनी पाहिली. त्यामध्ये जी एनर्जी होती, सगळ्या गोष्टी होत्या, त्या गोष्टी तुम्हाला युट्यूबवर गेल्यानंतर व्हिडिओ पाहिल्यावर मिळतीलही. पण त्यातून एखाद्या उद्योजकांनी काय शिकायला पाहिजे हे मला आज या व्हिडिओमध्ये सांगायचं. कारण कंटेंट्स त्या मुलाखतीतले जे आहे ते प्रत्येक जण पॉलिटिकल अनालिसिस त्याच्यातून बघेल, विरोधकाच्या नजरेने बघेल, टीकाकार टीका करण्याच्या दृष्टीने बघेल, जे मोदींचे कट्टर भक्त आहेत ते मोदींच्या प्रेमातून त्याला बघतील. सो प्रत्येक जण स्वतःच्या अँगलमधून बघणार आहे. म्हणूनच मी माझा एक अँगल जो उद्योजकांच्या ट्रेनिंगमधून जो नेहमी मी बघत असतो त्या अँगलनी तुम्हाला त्या मीटिंगकडे बघायला हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. मित्रांनो, आपण नेहमीच म्हणतो की ब्रँडिंग हे फार महत्त्वाची गोष्ट आहे कुठल्याही गोष्टीसाठी. आणि ब्रँड म्हणून एस्टॅब्लिश करणं हे उद्योजकाचं सतत काम आहे की यू आर गेटिंग एस्टॅब्लिश्ड ॲज अ ब्रँड. कालची जर मीटिंग तुम्ही जर पाहिली आणि त्यातले प्रत्येक मुद्दे जर मोदीजींचे ऐकले तुम्ही तर तुम्हाला लक्षात येईल की मोदी आणि बीजेपी हा ब्रँड किती पॉवरफुली एस्टॅब्लिश केला. कारण त्यांच्या बोलण्याच्या प्रत्येक सेंटेन्समधून त्यांनी की रिझल्ट एरियाज KRA सगळे त्यांनी एस्टॅब्लिश केले. त्यांनी सगळ्या गोष्ट सांगितली की रिझल्ट कुठे कुठे प्रोड्यूस केले. म्हणजे अगदी सुरुवातीचे 15-20 मिनिटं त्यांनी फक्त परराष्ट्र धोरणाविषयी बोललं, ज्याविषयी सामान्य माणूस हा अनभिज्ञ असतो किंवा त्यामध्ये फक्त तो काहीतरी एक वरवरची माहिती ठेवतो. छोट्या माहितीतून त्यांनी हे एस्टॅब्लिश केलं की हाऊ दिस इज नाऊ ब्रँड. म्हणजे अगदी ते इस्रायलला भेट देण्याची सुरुवात असेल की भारताचा पंतप्रधान पहिल्यांदाच इस्रायलला भेट दिली आणि इस्रायलला भेट दिली तर याचा अर्थ पॅलेस्टाईनला भेट दिलीच पाहिजे नाही, तर क्लॅरिटी ऑफ थॉट्स. एखाद्या उद्योजकांनी जी क्लॅरिटी आणायला हवी. ब्रँड इज क्लॅरिटी. त्यांनी तिथे क्लॅरिटी किती हे दाखवलं की मला ज्यावेळेस मी पॅलेस्टाईनला जायचं असेल तर पॅलेस्टाईनला जाणार, मी इस्रायलला जायचं असेल तर इस्रायलला जाणार, आणि मग ते पॅलेस्टाईनला जायचं असेल तर मग जॉर्डनच्या राजांनी जो प्रेषित मोहम्मदांचा वंशज आहे ते पण त्याचा उल्लेख ओझरता केला. त्यानंतर त्यांनी कसं यांना हेलिकॉप्टर दिलं आणि तिथपर्यंत पोहोचवलं आणि एस्कॉर्टेड बाय इस्रायलचे विमानं. हे सगळं त्यांनी हे दाखवलं की मी दोन परस्परात विरोधात असलेल्या लोकांना सुद्धा त्यांच्या सेंटर ऑफ अट्रॅक्शनमध्ये मी असू शकतो. दिस इज ब्रँड. की इरेस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही कशाला मानता, तुम्ही एखाद्या ब्रँडला जसं एखादा ब्रँड असेल तो कुठल्याही जाती धर्मापलीकडे जातो, तसं मोदींनी काल स्वतःला एस्टॅब्लिश केलं किंवा भारताला एस्टॅब्लिश केलं. स्वतःला म्हणजे भारतात. काल त्यांनी सहज म्हणजे ओझरते उल्लेख करत बऱ्याचशा गोष्टींना हात घातला आणि प्रत्येक गोष्टीतून काय दर्शवून दिलं की वाय भारताला आज भारत म्हणून काय ओळख मिळते. म्हणजे ते अगदी जपान आणि कोरियाचं उदाहरण असो की किंवा दोन कोरियांमध्ये वाद चालू आहेत, किंवा जपानला भेट द्यायची असेल तर मी फक्त जपानलाच जाणार, कोरियामध्ये जायचं असेल तर कोरियालाच जाणार, साऊथ किंवा सौदी अरेबियाचं उदाहरण असेल, इराणचं उदाहरण असेल. इराणच्या उदाहरणामध्ये इराणच्या राष्ट्राध्यक्षाच्या पत्नीचा उल्लेख करणं किंवा त्यांच्या प्रत्येकाशी माझी कशी जवळीक आहे, संबंध एस्टॅब्लिश झालेत यामध्ये हे करणं आणि कणखरपणा पण दाखवणं वेळ प्रसंगी, की जिथे जिथे कणखरपणा दाखवायचा होता तिथे कणखरपणा पण दाखवणं. अगदी एका पॉलिटिकल नेत्याविषयी बोलत असताना त्यांनी सांगितलं हे इलाज का नाही करून घ्या. म्हणजे जिथे एक लक्षात घ्या, हा ब्रँड म्हणून काय एस्टॅब्लिश होतो हे जर गणित लक्षात आलं ना तर बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मी हे पॉलिटिकल अँगलनी बोलतोय, पण आज आपला तो उद्देश नाही म्हणून मी त्यामध्ये फार जाणार नाही.
मित्रांनो, उद्योजकांनी काय पाहिलं पाहिजे, की इतक्या क्लॅरिटीने आपली इमेज आपण मार्केटमध्ये बिल्ड करतोय. इतक्या क्लॅरिटीने आपण आपल्या थॉट प्रोसेस लोकांपर्यंत पोहोचवतोय का? आपण एवढ्या पॉवरफुली कन्सिडर करा, की कालची ही ॲडव्हर्टाइज दिल्लीचं आता 2 दिवसावर मतदान आहे आणि दिल्लीमध्येच हा सगळा सोहळा झाला आणि त्याचा उद्देश हा होता, की कंप्लीट परवाचा मतदान लक्षात घेऊनच हे केलं गेलेलं आहे असं गृहीत धरा. पण मग ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकायला नको का, की याचं टायमिंग किती महत्वाचं आहे, क्लॅरिटी ऑफ थॉट्स किती महत्वाची, की रिझल्ट एरियाज किंवा रिझल्ट एरियाज लोकांपर्यंत कसे पोहोचवायचे, कुठली उदाहरणं निवडायची, कुठली उदाहरणं लोकांपर्यंत पोहोचवायची, कुठल्या उदाहरणांनी किंवा कुठल्या गोष्टींनी कस्टमर किंवा आता मतदार हा कस्टमर आहे कुठल्या पॉलिटिकल पार्टीचा. कन्सिडर करा कुठल्या गोष्टी ह्या कस्टमरपर्यंत पोहोचतात, कुठल्या गोष्टी ह्या त्यांना पाहिजे असतात. मी जसं आमच्या वेकअप स्केल अप या वर्कशॉपमध्ये नेहमी सांगतो, की तुम्हाला तुमचा कस्टमरच ओळखू आलेला नाही. हा तुमचा बऱ्याच वेळा प्रॉब्लेम आहे. अगदी एका 30-40 बेडेड हॉस्पिटलच्या एका डॉक्टरला विचारलं, की हू इज युअर कस्टमर? तर ही सेड, तर तुम्ही असे काय प्रश्न विचारता? पेशंट इज माय कस्टमर. आय सेड नो. तुम्हाला पेशंट सोबतच महत्वाचा अजून एक गोष्ट कस्टमर आहे, तो तुम्हाला ओळखू येत नाही. तो म्हणजे पेशंटचा नातेवाईक. ही इज ऑल्सो युअर कस्टमर. कारण तो पेशंटला घेऊन येत असतो. त्याला सुद्धा सर्व्हिस पाहिजे असते. तो सुद्धा तुमचा कस्टमर आहे आणि ही इज मोर इम्पॉर्टंट दॅन पेशंट. पेशंट तर युझिंग द सर्व्हिस आहे, पण तो नातेवाईक जो असतो त्याला आपण किती त्रास देतो हा तुम्ही कधी विचारच करत नाही डॉक्टर्स. तो तुमचा खरा कस्टमर आहे. तर मोदी नोज, पंतप्रधान मोदींना माहिती की हु इज हिज कस्टमर. ते त्यांच्याशी बोलतात डायरेक्ट. तिथे खऱ्या अर्थाने ब्रँड सक्सेसफुल झालेले असतात मित्रांनो. मोदींचं हे मॉडेल आपल्याला ॲज अ उद्योजक म्हणून अभ्यास करणं आवश्यक आहे, की मी या पद्धतीने काय पिच करू शकेल, मी या पद्धतीने काय प्रेझेंट करू शकेल, सो दॅट माय कस्टमर विल अंडरस्टँड की मला त्यांच्यापर्यंत काय पोहोचवायचं. आज असं कन्सिडर करा, की विरोधात असलेल्या बऱ्याचशा लोकांचे विचार बरोबरही असतील, पण लोक ऍक्सेप्ट नाही करत आहे ना, त्यांना यश नाही मिळत आहे त्या मानाने. का बरं नाही मिळत आहे? तर हे सिमिलर आहे, की एखादा जर उद्योजक म्हणत असेल माझा प्रॉडक्ट चांगला आहे, माझ्या प्रॉडक्टची गरज पण आहे, लोकांना त्याचा वापर जर झाला तर इतरांपेक्षा मी स्वस्तात पण देतोय, पण स्टील पीपल आर नॉट बाईंग फ्रॉम मी. दॅट मीन्स तुमचं सगळं चांगलं असताना जर लोक घेत नाही तर तुमच्यात काहीतरी गडबड आहे ना. सेम इथे आहे. असं कन्सिडर करा, की मोदींविषयी जे टीका करणारे असतील ते 50% 100% खरे असतील. स्टील मोदी इज विनिंग. दॅट मीन्स त्यांचं काहीतरी तर शिकून घेण्याची गरज आहे. आणि ते कालच्या मीटिंगमध्ये बघायला मिळालं मित्रांनो. त्या कालच्या सगळ्या एकंदरीत त्या मुलाखतीतून तो जो सगळा एनर्जी, ऑरा, ते जे काही लोकांच्या टाळ्या, मोदी मोदी ओरडणं, हे जे क्रिएट होतं ना, हे सगळं जे वातावरण होतं ना, हे ब्रँडिंग आहे मित्रांनो. उद्योजकांनी हे ब्रँडिंग शिकलं पाहिजे. त्यांनी दिलेल्या उदाहरणातून, त्यांनी केलेल्या त्या सगळ्या, कारण काय असतं मार्केटिंगचं सगळ्यात महत्त्वाचं हे काय असतं, फंडामेंटल काय आहे, तर माणसं लवकर विसरतात, समोर जे आहे ते लक्षात ठेवतात. त्यामुळे सतत त्यांना रिमाइंड करणं आवश्यक असतं की तुम्ही अजून एक्झिस्ट करता. हा सगळा मागचा सगळा आढावा वगैरे वगैरे सगळं काल मोदींनी का घेतलं? कारण ही रिएस्टॅब्लिश्ड अगेन की त्यांनी काय केलं. आपल्याला बऱ्याचशा वेळा असं वाटतं की परत परत काय सांगायचं, पण मार्केटिंग मीन्स दॅट. तो ऑलरेडी वॉटल्स त्याच्या पुस्तकात सायन्स ऑफ गेटिंग रिच मध्ये म्हणतो की तुम्ही इन्क्रीजिंग मॅन आहात हे लोकांपर्यंत कळालं पाहिजे. तुम्ही सतत इन्क्रीज होत आहे, तुमची कंपनी ग्रो होते, हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. काल मोदींनी ते केलं. ही इज इन्क्रीजिंग मॅन. त्याच्यामुळे भारताचं कशी इमेज वाढलेली आहे, भारताच्या सगळ्या गोष्टी कशा लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. अगदी छोट्या गोष्टी सांगितल्या त्यांनी, की मी दावा करत नाही, पण मी कदाचित एकमेव पॉलिटिशियन असेल जो भारतातल्या 90% जिल्ह्यांमध्ये कमीत कमी एक रात्र राहिले. दिस इज एस्टॅब्लिशमेंट ऑफ युअर क्रेडिबिलिटी. एक ब्रँड क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश करत असतो. सो यातून त्यांनी काय दर्शवून दिलं, की मला तुमच्याकडे काय चालू आहे हे मी फक्त ऐकीव माहितीवर नाही ऐकत, मला हे माहिती आहे. आणि याचं उदाहरण एका परवाच मी टीव्हीच्या मुलाखतीमध्ये पाहिलं. तो अँकरनी त्या समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारला की मोदी हे सगळ्या गोष्टीला ग्राउंडेड असतात, हे सत्य आहे का? तो म्हणाला हे खरं आहे.
त्रिपुरामध्ये पहाटे 3 वाजता तिथल्या एका सिनियर ऑफिसर्सला फोन आला मोदींचा आणि सांगितलं की तुमच्याकडे काही केसेस वाढत चाललेल्या आहेत, याच्यासाठीचा अभ्यास करा आणि अहवाल मला पाठवून द्या. तो अधिकारी ते पॉलिटिकल पार्टीच्या हेड्स चकित झाले की ही गोष्ट मोदींपर्यंत कशी पोहोचली. त्यांनी सांगितलं की माझा या सगळ्या गोष्टींवरचा फीडबॅक चालू असतो. त्यांनी त्याचा अभ्यास केल्यावर लक्षात आलं की खरंच ते केसेस वाढल्या होत्या आणि नंतर मग त्यांनी ॲक्शन्स घेतल्या. सो एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही मोदींचे विरोधक असाल किंवा तुम्ही त्यांच्या फेवरमध्ये असाल, यातून मी हा व्हिडिओ नाही केला आहे. मला तुम्हाला एकच आवाहन करायचं आहे की तो व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर असलेला पूर्ण तो मोदींची मुलाखत बघा आणि त्यातून बघा की हाऊ ही एस्टॅब्लिश्ड हिमसेल्फ ॲज अ ब्रँड. मग ते इस्रायल पॅलेस्टाईनचं तर उदाहरण देऊन मी केलं असेल किंवा जपानचं व्हिजिटच्या विषयी बोललं असेल. इवन त्यांनी जे रशियाकडून ऑइल परचेसच्या विषयी जे बोलले त्यामध्ये बघा की माझ्या देशाच्या फेवरमध्ये जर मला ऑइल परचेस करायचा असेल आणि तो स्वस्त मिळत असेल तर मग बाकीचे काय विचार करतात मला त्याच्याशी देणं घेणं नाही. तो जो एखादा ब्रँड जो असतो स्वतःच्या व्हॅल्यूजवर टफ असतो ते पण त्यांनी काल एस्टॅब्लिश केलं. या सगळ्या गोष्टीतून त्याच्याकडे बघा, यातून त्याला ऐका. तुम्हाला कदाचित असं जाणवेल की तुमच्या बिझनेसमध्ये पण असे काही छोटे छोटे बदल करून या पद्धतीने स्वतःला एस्टॅब्लिश करून तुमचा बिझनेस जो फ्युचर ब्रँड होऊ शकतो. मग तो रे क्रॉक ज्यावेळेस 1952 साली त्यांनी मॅकडॉनल्ड सुरू केला आणि त्यांनी सांगितलं की ब्रँड हा एस्टॅब्लिश करायचा, फ्रँचाइज मॉडेल आणायचं आणि त्याला एका रिजिड पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं. जे लोक हे करणार नाहीत त्यांना बाजूला काढायचं. म्हणून आज मॅकडॉनल्ड म्हणून पोहोचले. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी जर आपण नीट ऑब्झर्व करत गेलं, याची जर आपण सांगड घालत गेलं तर लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला खूप काही अशा एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहेत. मोदी यांना मी एज्युकेशन इन्स्टिट्यूट मानतो आणि उद्या याच्यावर पुस्तकं लिहिले जातील. हे आज आपण कदाचित आपला स्वभाव आहे, मानवी स्वभाव, की जो माणूस जिवंत आहे त्याचा ग्रेटनेस त्याला जिवंत असेपर्यंत द्यायचा नाही. नंतर ते पुतळे बांधून त्याच्या मागे लागायचा, हा आपला स्वभाव आहे. पण मी तुम्हाला आजच सांगतो, मोदी विल बी स्टडीड फॉर हिज विजडम. भारताला कुठे नेऊन ठेवलं आणि या सगळ्या गोष्टीसाठी ही विल बी अ पॉइंट ऑफ स्टडी जगभरात. त्यामुळे कालच्या मुलाखतीकडे पण त्यांनी इव्हन पाकिस्तानाविषयी काय बोललं इथून पण त्यांच्याकडे बघा. व्हॉट इज एस्टॅब्लिश्ड बाय डुईंग दॅट. त्यातून त्यांनी काय एस्टॅब्लिश केलं. एक सिंपल एक टफ स्टँड एस्टॅब्लिश केला. लोकांना काय पाहिजे, अंडरस्टँडिंग द कस्टमर नीड्स. आज भारतातल्या लोकांना पाकिस्तान बद्दलचा असा स्टँड घेतलेला आवडतं. ते त्यांनी परत रिएस्टॅब्लिश केलं की आम्ही आहोत तिथेच आहोत. सो या छोट्या 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 गोष्टीतून ब्रँड बिल्डिंग कसं होतं हे लक्षात घ्यायला हवं. मला असं वाटतं तुम्ही याला परत एकदा तसं ऑब्झर्व करा आणि कदाचित तुम्हाला जो फायदा होणार आहे तो होणारच. सहज मला हा मुलाखत बघत असताना माझ्या बॅकग्राऊंडमध्ये ते उद्योजक हा विचार असल्यामुळे तो चालत होता, म्हणून हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा जर आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. कारण माझा उद्देश आहे किमान 1,00,000 उद्योजकांपर्यंत हा चॅनल पोचवायचा. 1,00,000 उद्योजक सबस्क्रायबर निर्माण करायचे आणि त्यांना सतत अशा गोष्टींमधून झाला तर फायदा द्यायचा. नमस्कार.